सांगा तुमचं आणि का यावर्षीपासून तुम्ही हे चालू केलेलं आहे महोत्सव, काय नेमका उद्देश आहे आणि यावर्षी साधारणतः किती पालख्या सहभागी झाल्या? माझं नाव मोहन सदाशिव पाडवे, राजापूर प्रतिष्ठान या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. आम्ही या ठिकाणी आमच्या कोकणामधल्या ज्या अनेक लोककला आहेत, काही लोककला लोप पावत चाललेल्या आहेत, काही लोककला प्रोत्साहन त्यांना मिळत आहेत. परंतु आमच्या काही अशा ज्या लोककला आहेत, मग त्याच्यामध्ये भजन कला असेल, जाकरी नृत्य असेल, दशावतारीच्या कला असतील, किंवा आज आम्ही या ठिकाणी जो सादर केला तो आमचा शिगमोत्सव असेल. त्या शिगमोत्सवाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सांगतो की आज आमची लोककला आहे. या लोककलेनं संपूर्ण कोकणामध्ये ही लोककला प्रसिद्ध आहे, परंतु हिला राजआश्रय मिळाले नाही आणि म्हणूनच आमच्या या कलेला राजश्रय कसा मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी जो आज महोत्सव आयोजित केला आहे, त्याचं कारण हेच आहे की ही कला आहे, ही एक कलेला राजश्रय मिळण्याकरता आम्ही शासन दरबारी आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहोत. आणि या कलेतले जे कलावंत आहेत, या कलेतले जे वाद्यक आहेत, यांना कुठंतरी भविष्यामध्ये त्यांना मानधन मिळावं, त्यांना पेन्शन मिळावी, किंवा आज आम्ही जो या ठिकाणी जो आमच्या लोकवर्गतीतून महोत्सव साजरा केला त्याच्यासारख्या महोत्सवाला राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मिळावा या अनुषंगाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत सकाळपासून आम्ही नियोजितप्रमाणे 8 पालख्या होत्या. त्याच्यानंतर कोकणातले जे गोमूचे नाच आहेत ते 3 गोमूचे नाच याच्यानंतर होणार आहेत. आणि आत्ता जो मैदानामध्ये सभागृहामध्ये जो संघ उपस्थित झालेला आहे, टीम जी उपस्थित झालेली आहे ती निशाणी खेळे आहेत. अतिशय तेरवंचे खेळे यांनी देखील मला वाटतं मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन देखील आपली कला सादर केलेली आहेत. असे एकंदरीत हा संपूर्ण सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत हा एकंदरीत कार्यक्रम आहे. माझं नाव रवींद्र नागरेकर. आता हे राजापूर प्रतिष्ठानचा पालखी महोत्सव या ठिकाणी जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला आमचे सर्व कार्यकर्त्यांनी प्रमुख सल्लागार म्हणून या ठिकाणी माझी नेमणूक झाली होती. अतिशय सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी आध्यात्मिक गुरु गगनगे महाराजांचे शिष्य यांच्या वतीनं आणि हबप भाई वसावे यांच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचे पूजन झालं. आणि सकाळपासून या शहरामध्ये अतिशय जो शिमगावोत्सवाचं वातावरण असतं, ते वातावरण शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मंगळमय रूपे आपल्याला पाहायला मिळते. अनेक या शहरातील सुसंस्कृत चांगली लोक या कार्यक्रमाकडे आले होते. कार्यक्रम बघितला त्या लोकांनी. मी एक शेळगावचा रहिवासी आहे. माझी पालखी नवलादेवी ही पालखी या ठिकाणी या कार्यक्रमाला आली होती. या शिमगावोत्सवाचा आम्हाला 2च उद्देश या ठिकाणी आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले आहेत. एक उद्देश सरकार दरबारी हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे कलावंत आहेत त्यांची कला ही सरकार दरबारी पोचली पाहिजे. आणि या कलेला ज्याप्रमाणे शाहिरी किंवा संगीतमय कलाकारांना जसं मानधन दिलं जातं, त्याप्रमाणे ह्या कलाकारांना कुठेतरी यांची शासनाने त्याचा योग्य ही पाहणी करून त्याचा निर्णय करायला पाहिजे, या अनुषंगाने एक आमची भावना आहे. आणि दुसरं म्हणजे तर आज आपण पाहतो आहे की हा TV आणि मोबाईलचं युग आलेलं आहे. आणि ह्या युगामध्ये आज आपली जी संस्कृती आणि जी नित्यमूल्यता आहे आणि संस्कार या गोष्टी आपण विसरत चाललो आहे. या तरुण पिढीला ह्या गोष्टीचं ज्ञात व्हावी, माहिती व्हावी आणि ही कला कशा पद्धतीने जोपासली जाते याचं चांगलं ज्ञान प्राप्त व्हावं, हा यामागचा उद्देश आहे. धन्यवाद.